अनुसंधानामुळे विठ्ठलाला या ठिकाणी यावं लागेल. आणि अशा येण्याचं कारण असं की तो ईश्वर आहे तो तुमच्या हृदयामध्ये तुमच्या मनामध्ये जो काही प्रेमाचा ओलावा आहे आणि ज्या ठिकाणी ओलावा असतो त्या ठिकाणी सर्व टिकून राहतं. दगडावर दगड ठेवला तर कोसळेल, त्या दगडाच्या मध्ये जर सिमेंट ठेवलं ओलं सिमेंट ठेवलं तर दगड एका टिकून राहतो. म्हणजेच तुमच्या हृदयातील जो काही ओलावा आहे प्रेमाचा ईश्वर भक्तीविषयी, त्यामुळे 3 दिवस झाले पंढरपूरला शोधतायत विठ्ठल कुठे गेलेत म्हणून, पण त्यांना कळलं की तो माकुणसर गावी गेलेले आहे. आपण मंदिरात हरिनामाने काय केलेलं आहे की आत्मा आणि परमात्मा जोडलेला आहे. आता ते अभंग घेतला होता सुरुवातीला, आणि त्या अभंगामध्ये हा पंचमहाभूताने बनलेला देह आहे आणि देहामध्ये आपल्या आत्मा आहे. आपण हा आत्मा आपला जो आहे तोच ईश्वर आहे. तो ईश्वर बनवण्याचा प्रयत्न हा आपले भारतीय जे आहेत ते ज्ञानाने आपल्याकडे हे ज्ञान देत असतात. धन्याची दिन झाले संतांचे दर्शन. 3 दिवस झाले, 3 दिवस झाले आपले सगळ्यांचे पाय ह्या मंदिराला लागलेले आहेत, या गावाला लागलेले आहेत. आणि या 3 दिवसामध्ये आम्ही असं म्हणतो की 3 तपं जी आमची आहेत ती पुण्य फळाने भरलेली आहे. धन्याची दिन झाले संतांचे दर्शन, 16 हरिनामाचा ईश्वरी नाम गायनाचा. 3 दिवस कीर्तन झालेलं आहे, 3 दिवस ईश्वराचं पारायण झालेलं आहे. 3 दिवस तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने हृदयाने मनाने अनुसंधान साधलेलं आहे. महिमा काय वर्णावा, आपण सर्व देव होऊन गेलो, देव पाहावास गेलो, देव होऊन गेलो. या 3 दिवसामध्ये देवपण काय आहे, कोणाच्या मनामध्ये आहे, कोणाच्या हृदयामध्ये आहे, आत्मा हा देव होऊन गेला. आणि अशा प्रकारचं 3 दिवसामध्ये म्हणजे आम्ही असं म्हणतो की 24 ते 72 तास आपण या ठिकाणी काढलेले आहे ईश्वर भक्तीने रममाण होऊन. आणि अशा हरिभक्तीस देव होऊन झालेल्या कार्यात या 3 दिवसामध्ये आमच्या भारतींचं कार्य काय वर्णन. आमचे भारती स्वामींनी 16 भारतीची नियुक्ती केलेली आहे. 16 प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी परिपूर्ण असं ज्ञानाने भरलेले ईश्वर भक्तीने उत्पन्न झालेले असे हे आमचे भारती. आणि यांचं कार्य जिभेने वर्णता येत नाही, कारण जीभ पुढे तिथे तोकडी पडते, ती तोकडी पडण्याचं कार्य या ईश्वराच्या ठिकाणी असतं. ईश्वराचे दारी अनुसंधान भारी, भारतीचं कार्य ईश्वराचे दारी अनुसंधान भारी, घरदार मुळे पडे गाव विसरून ईश्वर भक्तीत रम्माट आम्हाला रम्माट करणारे आमचे भारती. या भारतीला दंडवत देणार नाही तर विधान. त्यानंतर या ठिकाणी कुठलं करायचं असेल एखाद्या संस्थेचं तर विश्वस्त मंडळामध्ये 50 लोक असतील, 60 लोक असतील, पण त्या विश्वस्त मंडळाच्या 4 लोकांमुळे कार्य तडीत जात असतं. आज आमचं जे विश्वस्त मंडळ आहे म्हणजे 4-5 प्रचारक असतील, 11 जण कार्यकर्ते, पण ते 4-5 मिळून जे काही लोक होतात त्यांच्या कार्याचा महिमा मी काय सांगावा. त्यांच्या कार्याने आम्ही तरी होतो, इथे उभे राहतो, 4 शब्द बोलतो, पण शरीराने मनाने झुकणारे हे आमचे कार्यकर्ते असतात. तन मन धन, म्हणजे तन मन शरीर तर आहेच, मन तर आहेच, पण धनामध्ये खिशामध्ये आमचे किती रुपये गेले याचा मोजमाप न करणारे आमचे हे विश्वस्त. आणि त्यांच्याकडे पाहिलं की आमची छाती गर्वाने भरून जाते. ही विश्वस्त व्यवस्था म्हणजे आम्हाला असं वाटतं की माकुणसर गावात मंदिरात निर्माण केलेली ईश्वरी व्यवस्था असावी असंही मला. आता या कार्यामध्ये जे काही असतात त्यांना गुरुबंधू आहे. प्रथम गुरुबंधूला माझा जय सच्चिदानंद. गुरुबंधू हे आता संतांनी निर्माण केलेलं आहे, आपल्या भावापेक्षाही मोठं असतं ते. जय सच्चिदानंद म्हटल्यानंतर समोरचा गुरुबंधू हा प्रेमाने हर्षित होतो, मला देवपेठेसारखं त्याला वाटतं. आणि मनाने आणि हृदयाच्या धाग्याने बांधून ठेवलेला असा आहे गुरुबंधू. आपण इकडे आलात आणि आमचे मान असं भाग्य आहे की आपण अनेक ठिकाणाहून प्रांतातून हजारो किलोमीटर अंतर पार करून इकडे येतात. आपणास माझा जय सच्चिदानंद. यानंतर मोक्षप्राप्ती आहे.
मोक्षप्राप्ती मिळण्या परमशांती रायगड कोल्हापूर सांगली सोळूवाशी. बघा, मोक्षप्राप्ती मिळण्या परमशांती रायगड कोल्हापूर सांगली सोळूवाशी. आपणापाशी ईश्वराची वस्ती अशा अनेक जिल्ह्यांतून आलेल्या गुरुबंधूंना माझा जय सच्चिदानंद. जर अनेक मी म्हटलेलं आहे की एखादं गाव राहिलं असेल तर ती माझी चूक असेल. गावांतील आमचं महिला मंडळ आहे, अनेक महिला मंडळ आहेत. गावाचं जे कार्य चालतं, या मंदिराचं कार्य चालतं, गुरुवारी भजन असते, कीर्तन असते. संपूर्ण आमच्या महिला मंडळ त्या ठिकाणी घरचं कोणतंही काम असो ते टाकून इथे आलेले असतात आणि त्या गुरुकुलामध्ये त्या बसलेल्या असतात आणि भजनाचा आणि कीर्तनाचा लाभ त्या घेत असतात. समोर वक्ताच नसेल, श्रोताच नसेल तर वक्ता काय करणार? हे वक्ता नसता कार्यक्रम स्वतः हवा असतो. श्रोताचे गुण रथस्वामींनी अनेक प्रकारे कथन केलेले आहेत. या ठिकाणी प्रथम मी आमच्या या देवांगीना सगळ्या आहेत त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. कारण संतांनी म्हटलं, या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः. त्यामुळे आपण जे काही या ठिकाणी भक्ती करताय येताय आणि जे कार्य चालू आहे त्यामुळे प्रथमतः आमच्या सगळ्यांचं तुम्हाला धन्यवाद होतं. मंदिराचे कार्यकर्ता असं मंदिरामध्ये काम असतात, कामावर इमारत उभी असते. तसं मंदिराचं कार्य जे आहे कार्यकर्त्यामुळे नेहमी निर्विकारपणे असं पार होत असतं आणि असे कामात नेहमी रममाण असणारे आमचे कार्यकर्ते जे आहेत, भाविक भक्त आहेत, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. गाव माकून सर त्यात आहे साथ अध्यात्माचं साथ. गावातील सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी त्यांना मी धन्यवाद देतो. 3 दिवसामध्ये तुमच्याकडनं जी सेवा मिळाली त्या सेवेला तोड नाही आहे. आता राहिलं आमचं एक महत्त्वाचं काम. आणि इथे कसं आहे, दानत्व एकीस्वत्व मानणाऱ्या आमच्या या ठिकाणी श्रीमती अरुणा सापेकर मॅडम आहेत आणि त्यांनी या ठिकाणी एक उडी होती आमची, 35,000 रुपये खर्च करून त्यांनी हार्मोनियम मंदिराला भेट दिला. ती समोर आहे आणि हार्मोनियममधूनच 3 दिवस या ठिकाणी स्वर्गसुरसे बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी अरुणा सापेकर मॅडम यांनाही धन्यवाद देतो आहे. सर्व भारतीय गुरुबंधू, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, भाविक भक्त हे सर्व देव पाहावासी आले, देव होऊन गेले आणि आपल्या सर्वांना माझे धन्यवाद. जय सच्चिदानंद. धन्यवाद. थोडक्यात आभार मानलेले आहेत. जर आभार मानायचे राहिले असतील तर घ्या सांभाळून आम्हाला. या ठिकाणी आपले प्रकाश चुरी म्हणून आलेले आहेत 3 दिवस बोरिवलीवरनं. तसेच आपले अविनाशराव हे पण उंबरगोठवरून आले. आपल्या संप्रदायाशी निगडीत पण भाविक भक्त पण या ठिकाणी यायला लागले. इतर विरारवरनं पण पुष्पा चोरगे, वनिता पाटील आणि इतर लोक आलेले आहेत. त्यांचंही म्हणजे आपण आभार मानायला पाहिजे. कसं गुरुबंधूचं काय आहे, काम आहे. गुरुबंधूचं काम आहे एकमेकांसाहेब. पण जेव्हा बाहेरचे लोक आपल्याला नियमित मदत करतात, ते आमच्या चटाळ्याचे राहिले भाऊ हे पण नियमित येतात, तर ह्यांच्यामुळे हा कार्यक्रम आमचा होतो. आता या ठिकाणी उतराई होण्याचा आपण कार्यक्रम करू. मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की आपले कीर्तनकार प्रशांत दळवी यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांची शाल आणि श्रीफळ अध्यक्ष महाराज देतील. श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय. राजाधिराज श्री दत्तराज स्वामी महाराज की जय. या ठिकाणी संप्रदाय भारती मधुसूदन स्वामी म्हणजे या साधन द्वादशीचे व्रताचे प्रमुख आणि त्यांच्या
सहकार्याने हे साधनद्वादशी शिबिर सुरू आहे. मी मंदिराचे उपाध्यक्ष सुधाकर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ मधुसूदन स्वामींना द्यावे. कृष्णकांत स्वामी भारताचा आवाज, आणि कृष्णकांत स्वामी आले म्हणजे आमचं म्हणजे सगळी कामं झाली. कृष्णकांत स्वामींना प्रवचन येते, मृदुंग वाजवता येतो, कीर्तन येतो, पूजा करता येतं, यज्ञ करता येतो. म्हणजे एकटे या सगळे जण पण एकटे आले का आमचं काम कार्यभाग साधला. त्यांना शाल आणि श्रीफळ देतील आमच्या मंदिराचे किशोर पाटील. मधुकर संग्राम पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सोळूवरनं आलेले आमचे कीर्तनकार प्रवचनकार दत्ता गोडसे यांना श्रीफळ देतील आपल्या मंदिराचे आपल्या पद्मनाभशाही संप्रदायाचे विश्वस्त आवटी साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्वामी महाराज की जय. या ठिकाणी संप्रदाय विश्वस्त लक्ष्मण आवटी उपस्थित आहेत. त्यांना श्रीफळ देतील आमचे या मुरलीधरा मुरलीधर स्वामी तुम्ही कुठे जाता या इथे. आता मुरलीधर स्वामींना श्रीफळ देतील आमचे प्रशांत दळवी कीर्तनकार. कीर्तनाला साथ दिली तुम्ही, कीर्तनकार तुमचा उद्धव शिरसाट. उद्धव शिरसाट या. प्रशांत दळवी तुम्ही आता बराबर. प्रकाश चुरी तुमच्याकडे आणून द्या. रमेश पाटील विठ्ठल पाटील सांगली. तुम्ही एकट्यानेच कीर्तन केलं, आम्ही कुठे कीर्तन केलं. चला विठ्ठल पाटील सांगली. सचिन पाटील. चला शिवहरी भोसले. विनायक डोंगरे. विनायक डोंगरे. सच्चिदानंद स्वामी बहारडोली. गौरव पाटील. गौरव रंगनाथ पाटील. कमलाकर पाटील. कमगार बाबुराव पाटील. अविनाश राऊत. मान्य हरिचंद वर्तक. आता आपण महिलांकडे वळूया. प्रांजल अटकरे. चला या उत्तम शिक्षिका असून शरदवासी आहेत. आपल्या कार्यक्रमाला खास
शिळपवरनं नाही पण ते विरार राहतात, पण शिळपला त्याचं साधना ताई या चला. सत्वशील खांबे या, हा. बस हो. कांचन वाणी शालन ठाकूर कमलाबाई ठाकूर सोडू सजावट दिसते मी तरी काय करणार नेहमी वंदना राऊत या त्याला श्रीफळ घ्या. सुमती पाटील हेही नेहमी हार बनवतात, त्यांनी श्रीफळ घ्या. वासंती परशुराम पाटील आमच्या नीता भानू या ठिकाणी आलेल्या आहेत, नियमित हजर असतात. शीतल संतोष पाटील, अरुणा चापेकर, दीपांजली राणे, चला. नीता भानू, शीतल संतोष, अरुणा चापेकर, दीपांजली राणे, पुष्पा चोरगे, नूतन वायकर, गेले 3 दिवस कोल्हापूरवरून टिबिले आले. टिबिल्यामुळे युवराज टिबिले आपल्या इकडे गुरुचरित्र पारायण जे झालं आणि आपण जे कथा ऐकल्या सुंदर, त्यांच्यामुळेच हे झालेलं आहे. तर त्यांचा सत्कार करतील आमची भारती मधुसूदन स्वामी. चटाळी हरिचंद्र वर्तक, मीना राऊत, मीना राऊत, हो आता नाही. सर्वांना आता उपस्थित सर्वांना मी मनसुमनाने म्हणजे आमच्या विश्वस्त व्यवस्थेतर्फे सगळ्यांना स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि या ठिकाणी तुम्ही अत्यंत सुंदररित्या म्हणजे एवढा कार्यक्रम यशस्वी तुम्ही केला. आम्हाला आशा पण नव्हती की एवढा सुंदर कार्यक्रम झाला. आपल्यामुळेच उतराई सर्वांची करणे थोडं शक्य नाही, तरी पण आम्हाला जमेल त्याची आम्ही उतराई केलेली आहे. सगळ्यांचं आपण स्वागत करतो आणि ज्यांचे राहिले असतील ते आमच्यावर आम्ही म्हणजे माफी असावी की सर्वांना आम्ही देऊ शकलो नाही, तरी पण श्रीहरीची कृपा आपणा सर्वांवर राहील. आता आरती होईल, आरती नंतर भोजन.